सावित्री, शिक्षणाचं खूळ बंद केलं नाहीस तर तुझी अब्रुशाबीत राहणार नाही. त्याच्याकडे बीए असं पाहिलं आणि काय केलं असेल मुलींना सांगा, काय केलं असेल? फुले पिक्चर कुणी पाहिला? आपल्यासाठी होता तो आपणच नाही पाहिला. 8 दिवसामध्ये बंद झाला, नंतर कलेक्टरला अर्ज देऊन 8 दिवस पुन्हा सुरू केला, आपण नाही पाहिला. आणि जे त्याला थडा दिल्या रस्त्यामध्ये, समजा गाव पाहत होता आणि म्हणत होता काय बाई आहे की भितर, एका बाबाला मारती, मग काय घाबरते की काय? मी वाघीनच होते. मी माझी इज्जत आबरू म्हणजे काय त्याच्या बापाची इस्टेट वाटली काय? पुन्हा कोणी माझ्या वाट्याला गेलं नाही, पण पुन्हा शिक्षण देऊ नको कोणी म्हणलं नाही. अशी थड जायची, तडतड यायची, कुणाची टाप झाली नाही माझ्या वाट्याला पुन्हा जायची, आणि मग लोक मला दरवाजातून खिडकीतून असे पाहायचे. पुन्हा हिंमत झाली नाही कुणाची समोर यायची. हे असे आमचं काम असं सुरूच होतं. पण हे बामण लोक फारच हुशार असतात. ते गेले ना आमच्या घरी, मध्ये आले सासऱ्याकडे आणि येऊन म्हणाले, गोविंदराव, अहो गोविंदराव, तुमच्या मुलाने आणि सुनेने उच्छाद मांडलाय हो, धर्म बुडवायला निघालेत. तुम्ही त्यांना समजावून सांगा, नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू, वाळीत. असे 3 जागी वाकून बोलत होते. माणूस भ्रष्ट झाला की असंच बोलतो, असंच वागतो. अहो माझी सासरी, कोणाची सासू सासरी तेव्हाचा तर काळ 200 वर्षापूर्वीचा. भडकले ना माझे सासरे, त्यांचं कामच असते सासू सासऱ्याचं भडकायचं. भडकले माझे सासरे, यांना बाहेर बोलवलं, भैया होते घरातच. म्हणले, ज्योती, अरे ज्योती बाहेर ये बघू. येऊन असं माझ्या समोर उभं राहा. हे उभे राहिले की येऊन, अरे तू चालवलंस काय? हा, अरे सुखाने 2 घास खाऊ द्या मसनी, आणि तुला जर हे शिक्षणाचं खूळ बंद करायचं नसेल तर चालता हो माझ्या घरातून. आणि निघाले की तड. मी समजा पाहतच होते. मी म्हणलं, अहो चाललासा कुठं? मला एकटीला सोडून चाललासा कुठं? तुम्ही म्हणलं शिक्षण घे, मी शिक्षण घेतलं. पोरी बाळांना म्हणलं शिकव, मी शिकवलं. मला एकटीला सोडून चालल्या. पोरीनं मी कडाकाना भांडायलाच लागले. तुम्ही लय भांडता ना, आहे की नाही? पण मी कधी कपड्याला त्यासाठी भांडले नाही, कधी फिरायला नेण्यासाठी भांडले नाही, कधी दागिन्यासाठी भांडले नाही. शिक्षणाचा वाटा तुमच्यासोबत राहू द्या म्हणून मी भांडायला लागले.